सोलापूर शहरात सोमवारी रात्री सरी कोसळल्यात एकूण 24 तासात 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आज पहाटे जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट परिसरात तुफान पाऊस पडला। हवामान विभागाने यापुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे। काल सकाळी जमजम न्यूज चॅनलच्या माध्यमातून जोरदार पावसाचा इशारा देऊन सतर्क राहण्यास संदेश दिला। जमजम न्यूज चॅनलचा अंदाज खरा ठरला। आता पुन्हा 26 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मागील 10 दिवसापासून रोज सरासरी 9 ते 15 मिलीमीटर पाऊस पडत आहे। मागील 10 दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने जलस्रोतांची साठवण क्षमता फुल्ल झाली आहे। यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जात आहे। सीना नदीस पूर आल्याने अनेक गावाचे संपर्क तुटला आहे। तलाव भरले आहेत। हिप्परगा तलाव भरून ओव्हरफ्लो होत असल्याने त्याचे पाणी शहरातील अवंती नगर, वसंत विहार, गणेश सोसायटीत शिरले। दक्षिण सोलापुरात मागील 4 दिवस पडत असलेल्या पावसामुळे होटगी तलाव भरून वाहत आहे। सीना नदीला पूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। त्यामुळे सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी गावाला भेट दिली आहे। सविस्तर व्हिडिओ पहा। ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया। मला सांगा किंवा चादरी बिदरी काही लागलं तर मला आणि माझ्या संपर्कात मॅडम लय काळजी घेतलं, एवढं बरं वाटलं, लय काळजी घेतलं, बरं वाटलं म्हणून। खूपच अपघात झाले पण आपण सरसकट पंचनामे घेतले आणि शेतकऱ्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला 1 वर्ष तरी लागेल। त्यासाठी आपण मोठं पॅकेज राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मागतोय आणि अतिवृष्टीचे पैसे लवकरात लवकर द्यायला पाहिजे, नाही तर 2-3 वर्ष। एक प्रश्न असा आहे की सीना कोळेगाव जे परंड्याचं धरण आहे ते आपल्याला उन्हाळ्यात पाणी आपल्याला एक पास देत नाही आणि आता पण तोच विषय